नमस्कार, नीता आडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रीयन बेंदूर विशेष गोड चकलीची रेसिपी बघणार आहोत। याला कडबोळी म्हणतात, त्याचप्रमाणे काही भागांमध्ये याला खडुगळे देखील म्हणतात। अगदी रेसिपी सोपी आहे व आपल्या घरातील साहित्यामध्येच ही बनते, तरी देखील खूप चविष्ट बनते। चला तर मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर खडुगळे करण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे अर्धी वाटी डाळीचं पीठ व पाऊण वाटी गूळ असा किसून घेतलेला आहे। 4 वेलदोड्यांची पावडर करून घेतलेली आहे। आता आपण सुरुवातीला गूळ एका छोट्या पातेल्यामध्ये काढून त्यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी पाणी घालायचं व हे पाणी आपण एक उकळी येऊपर्यंत याला शिजवून घ्यायचं। जास्त शिजवण्याची गरज नाही, गूळ फक्त विरघळेल एवढंच आपण याला शिजवायचं आहे। असं केल्याने गूळ पटकन विरघळला जातो। आता पाण्याला उकळी आलेली आहे व गूळ ही पूर्ण वितळला आहे। गॅस बंद करायचा व हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं। एका परातीमध्ये आता गव्हाचं पीठ काढून घ्यायचं, त्याचप्रमाणे डाळीचं पीठही काढून घ्यायचं। यामध्ये आता मी वेलची पावडर टाकलेली आहे। अगदी चवीपुरतं पाव चमचा मीठ घालायचं। थोडंसं मीठ घातल्यामुळे गोड पदार्थाची लज्जत आणखीनच वाढते। आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे गारच तेल घालणार आहे। कडवून वगैरे घालायची गरज नाही, कारण आपल्याला ही चकली खुसखुशीत करायची आहे, कडक नाही। त्यामुळे मी इथे गार तेलाचाच वापर केलेला आहे। तर हे तेल देखील आपण पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पिठाला सर्व बाजूनी तेल एकसारखं चोळून घ्यायचं। आता आपण जे गुळाचं पाणी करून घेतलेलं होतं ते पूर्ण थंड झालेलं आहे। ते थोडं थोडं असं या पिठामध्ये घालायचं। अगदी एका वेळी जास्त घालायचं नाही, कारण यामध्ये डाळीचं पीठ असतं व डाळीच्या पिठाला खूप कमी पाणी लागतं। तर आपण बघूनच थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आता मळून घेऊया। छान असा याचा घट्टसर गोळा करायचा आहे, खूप पातळ करायचा नाही। अगदी पीठ जर मऊ झालं तर आपल्याला हे खडुगळे जे असतात ते वळता येत नाहीत। त्यामुळे थोडंसं आपण पुरीला जसं पीठ भिजवतो त्याप्रमाणे थोडंसं घट्टसर असा हा गोळा आपण मळून घ्यायचा आहे। शेवटी एक अर्धा चमचा तेलाचा हात घेऊन आपण हा गोळा असा छान मळून घ्यायचा आहे। आता हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे, तर हे मुरण्यासाठी आपण एक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया। 10 ते 15 मिनिटांनंतर आता पीठ हे छान भिजलेलं आहे। परत एकदा हाताने थोडंसं मळून घ्यायचं व याची आपण कडबोळी करण्यास घेऊया। तर छोटासा गोळा घ्यायचा आहे, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, त्याचप्रमाणे पोळपाटाला देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं व अशा पद्धतीने ही आपण कडबोळी वळून घेणार आहोत। खूप जाड वळायची नाही आणि अगदी पातळही करायची नाही आहे। तर अशा पद्धतीने ही छोट्या अशा आकाराच्या आपण गोड चकल्या करून घ्यायच्या आहेत। चकलीची कशी आपण हे करतो, वेटोळे करतो, त्याप्रमाणे ही कडबोळी आपण वळून घ्यायची आहे। शेवटचं टोक अगदी व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ही माझी कडबोळी तयार करून झालेली आहे। बाकीच्या सर्व कडबोळ्या आपण अशाच पद्धतीने करून घेणार आहोत। पटकन होतात, खूप वेळ लागत नाही। अगदी 2 ते 3 वेढ्याच्या आपण कडबोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। शेवटचं टोक मात्र व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे, तेलात सुटू नये याकरता। अशा प्रकारे ही कडबोळी तयार झालेली आहे। 2 कडबोळ्या मी अशा प्रकारे तयार करून घेतलेल्या आहेत। जो मधला राऊंड आहे तो थोडासा मोठा ठेवायचा आहे। जेव्हा आपण मातीची बैलाची प्रतिमा पुजतो त्यावेळी त्या शिंगामध्ये अडकवण्यासाठी या 2 कडबोळ्या लागतात। तर मध्यभागीचा गोल असतो तो थोडासा असा मोठा ठेवायचा आहे। या अशा प्रकारे माझ्या सर्व कडबोळ्या आता तयार करून झालेल्या आहेत। या आपण तेलामध्ये तळून घेऊया। तर गॅसवर कढईत तेल तापत ठेवलेलं होतं। तेल एकदा चांगलं तापलं की गॅस थोडासा मंद करायचा व तेलात बसतील एवढ्याच आपण कडबोळ्या यामध्ये टाकायच्या आहेत। यामध्ये गव्हाचं पीठ आणि गूळ असल्यामुळे या कडबोळ्यांना लगेचच असा लालसर रंग येतो।
तर आपण ह्या आलटून पालटून दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित या तळून घ्यायच्या आहेत। गॅस जर मोठा ठेवला तर वरून लगेचच करपतात व आतून कच्च्या राहतात। तर तेल एकदा चांगले तापले की आपण गॅस थोडासा मंद करायचा व आलटून पालटून अशा फिकट सोनेरी रंगावर या सर्व कडबोळ्या आपण तळून घ्यायच्या आहेत। अशाच प्रकारे इतर सर्व जे कडबोळे मी करून ठेवलेले आहेत ते सर्व आता आपण तळून घेऊया। भारतामध्ये शेती ही प्रामुख्याने केली जाते। तसेच शेतकऱ्यांच्या बरोबरीने बैल ही शेतामध्ये राबत असतात। तर त्या बैलाला एक दिवस विश्रांती देण्यासाठी तसेच त्या बैलांचे कौतुक करण्यासाठी शेतकरी वर्ग हा सण अगदी मोठ्याने साजरा करतात। त्याचप्रमाणे हिंदू धर्मीय देखील मातीच्या बैलांचे प्रतिमेचे पूजन करून हा सण साजरा करतात। या दिवशी पुरणपोळ्या, हे खडुगळे किंवा चकल्या असे पदार्थ करून देवाला व बैलाच्या प्रतिमेला दाखवून त्याच पुरणपोळ्या शेतकरी आपल्या बैलांना खाऊ घालतात। त्यांना अंघोळ वगैरे घालून सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते व त्यांचे आभार मानले जातात। अशा पद्धतीने हा महाराष्ट्रीय बेंदूर महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो। तर बाकीचे सर्व मी खडुगळे अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत। हे तेलातून काढल्यानंतर सुद्धा थोडासा यांना डार्क रंग येतो, त्यामुळे थोडेसे आपण फिकट ब्राऊन रंगावर झाल्यावरच हे काढून घ्यायचे आहेत। मी दाखवलेल्या रेसिपीप्रमाणे हे जर खडुगळे केले तर अत्यंत खुसखुशीत होतात, वातड होत नाहीत किंवा कडक होत नाहीत। तर आजची ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। अशाच पारंपरिक तसेच नवीन रेसिपींसाठी नीता अडुरकर रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत।